हाय नमस्कार मित्रांनो। तर आज आलो आहे मी हिंजवडीला। सकाळीचे आता 8 वाजलेत। तर आज रात्री वाकललाच होतो मी इथं सयाजी हॉटेल पाशीच। तर भावाचा अचानक कॉल आला मला, कुठे आहे म्हणला। मी म्हणलं वाकलला आहे। तर ये म्हणला आपण आज रविवार आहे, आम्हाला पण सुट्टी आहे। त्यांना IT पार्क मध्ये शनिवार सुट्टी असते। आज जाऊ म्हणला आपण नाश्ता वगैरे करायला दुसरीकडे कुठं भोसरीला एक फेमस हॉटेल आहे, ते जाऊन येता म्हणला। मग आम्ही आता निघालोय बघा भोसरीला। तर आता ही आमचे 2 भाऊ आहेत। आता दुसऱ्या एका भावाला फोन करावा लागेल, त्यांना दोघाला पण आता घेऊन जायचे आहे भोसरीला नाश्ता स्पेशल। चला तर मग आता फायनली आम्ही आता सगळे गाडीमध्ये बसून भोसरीच्या इकडे रवाना होत आहे। तर आता भाऊ बघावा काय काय खाऊ घालतात, इडली डोसा, तिकडे काय काय साऊथ इंडियनचं आयटम आहेत म्हणतात ते। आणि आमचे किरण भाऊ आणि हरी भाऊचे मित्र काय भोसरीहून पण तिकडे येणार आहेत। किरण भाऊच्या बाजूला पण आपले एक औषधचे किरण भाऊच्या कंपनीत काम करणारे मित्र आहेत। आणि आम्ही असं मिळून आम्ही 4 जण इथून निघतोय। तिकडून एक 3-4 जण त्यांचे मित्र आहेत। त्यांची प्लॅनिंग अगोदरच ठरली होती। मग ते मला पण इकडे वाकललाच मी असल्यामुळे ह्यांच्याकडे आलो आणि माझा पण ताळमेळ लागला। हे बघा मित्रांनो, आता आम्ही आलो आहे आता भोसरीला। आणि भोसरी म्हणल्यास हे भोसरीतला लांडेवाडी चौक आहे। हा तुम्हाला दिसते हे सातारी कंदी पेढे हे वगैरे तुम्हाला तर भोसरी मधले म्हणजे इकडल्या जवळपासच्या लोकांना तर माहितीच असेल, पण ज्यांना माहित नाही त्यांना सुद्धा इथे येऊ शकते। काय तेवढं काय लोकेशन काय हे नाही। तर हो का भाऊ, आमच्या भावाला जरा भूक जास्त लागले का म्हणतो, जरा पुढे चालाय माझ्या। आणि हो का हे ओम साई इडली सेंटर आहे। तर तुम्हाला बाहेरूनच अंदाज येत असेल की इथं किती गर्दी आहे काय नाही सगळं। तर बघा इथे तुफान गर्दी असते। तुम्हाला मी मधला पण व्हिडिओ आणि कसं त्यांचं सगळं ओपन त्यांनी बनवतात ते सगळं ते दाखवणार तुम्हाला मी। आमच्या अगोदरच ठरले, आमचे मित्र पण येऊन उभारले पहिलेच। आमच्या अगोदरच 3 उत्तप्पा आणि इडली घ्यायचं ठरलंय आमचं। ओके आता आमचा नाश्ता फुल भरकट झाला आहे आणि आता आम्ही निघतोय भोसरीच्या बीचकडे चहा घ्या। आता आम्ही आलोय भोसरीच्या जायका चाय मध्ये। तर चला मग मित्रांनो, परत भेटूया। माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।